सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची आहे रोहित शेट्टी यांच्या संदर्भातली। बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणामधील आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता आणि या प्रकरणामध्ये आज 5ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। यावेळी न्यायालयाने आरोपींना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणामधील आरोपी शुभम लोणकर बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती मिळतेय। यापूर्वी पहिले 4 आरोपींना 1 तारखेला कोर्टासमोर रात्रीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। ती आजपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली होती। पण पुढच्या तपासामध्ये आज असं आढळून आलेलं आहे की आज सकाळी अजून एक आरोपी अरेस्ट करण्यात आले ज्याच्यावर ॲलिगेशन करण्यात आले की त्यांनी वेपन सप्लाय वगैरे केलेले आहेत। तर त्यांच्या वतीने कैलाशनाथ आणि आम्ही आज VP फाईल केला होता। पण आधीचे जे आरोपी आहेत ते 3 आरोपींतर्फे मी हजर झालो होतो। ते आम्ही एवढंच केलं की हे विधी संघर्षित सगळे बालक आहेत, सगळे लहान आहेत आणि यांचा रोल फक्त गाडी पुण्यावरनं मुंबईला आणण्याचा एवढाच होता। त्यांनी गाडी विकली होती, ती गाडी दिली होती। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले आपण आणखी तपशील घेऊयात। ज्योत्स्ना, रिद्धी अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की बिश्नोई गँग जी आहे ती आता सध्या खूप जास्त सक्रिय पाहायला मिळते। कारण दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू विलेपार्ले या ठिकाणी असलेल्या घरावरती रात्री 1:15 वाजता 1 फेब्रुवारीला जे आहे ते गोळीबार करण्यात आलेला होता। ज्यावेळेस रोहित शेट्टी त्यांच्या घरी उपस्थित होते, ज्यावेळेस तिकडे सुरक्षा रक्षक जे तैनात आहेत रोहित शेट्टी यांच्या घरी, त्यांना गोळ्यांचा आवाज आला तेव्हा त्यांनी तत्काळ जे आहेत CCTV फुटेज चेक केलं आणि त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली आणि जुहू पोलीस स्टेशनमध्ये हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते नोंदवण्यात आलं। त्यानंतर काही अज्ञातांच्या विरोधात FIR नोंद झाली आणि 24 तासाच्या आत मुंबई क्राईम ब्रांचने जे आहे ते पुण्यातून 5 आरोपींना या संदर्भात अरेस्ट केलं होतं आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। आज मुंबईच्या किला कोर्ट या ठिकाणी झालेल्या सुनावणीमध्ये या सर्व 5 आरोपींना जे आहे ते 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। कारण पोलिसांचं न्यायालयासमोर असं म्हणणं होतं की आम्हाला या आरोपींची कसून चौकशी करायची आहे, त्यामुळे या आरोपींना न्यायालयीन कोठडी न देता त्यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी, जेणेकरून पोलिसांना जे आहे आणखीन सखोल तपासणी करण्यात येईल। हे प्रकरण जे आहे ते बिश्नोई गँगशी कसं जोडण्यात आलं, तर बिश्नोई गँगचा जो महाराष्ट्रातला सक्रिय गुन्हेगार जो आहे, जो बाबा सिद्दीकी या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी होता, तो शुभम लोणकर हा आरोपी सध्या फरार आहे आणि तो पोलीस सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार जे आहे तो सध्या चीनमध्ये आहे। चीनमध्ये तो वास्तव्यास आहे आणि तिथून जे आहे तो हा शुभम लोणकर संपूर्ण बिश्नोई गँग, खास करून महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकरण घडत आहेत, मग बाबा सिद्दीकीचं प्रकरण असो किंवा रवी पुजारीचं प्रकरण असो किंवा आता हे रोहित शेट्टी यांचं हे प्रकरण असो, सलमान खान यांच्या घरी झालेल्या गोळीबार, यामध्ये सुद्धा बिश्नोई गँग हीच गँग जी आहे ती सक्रिय होती। आणि शुभम लोणकर जो आहे या व्यक्तीनं, या आरोपीनं जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमान खानचं प्रकरण असू दे, बाबा सिद्दीकी यांचं प्रकरण असू दे किंवा आता रोहित शेट्टी या प्रकरणामध्ये त्याने सोशल मीडियाच्या द्वारे ही संपूर्ण प्रकरणाची जी आहे जबाबदारी स्वीकारली होती आणि त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने विभागाने जे आहे ते या संदर्भात सखोल तपासणी करून 24 तासाच्या आत रोहित शेट्टी यांच्या घरावरती ज्यांनी गोळीबार केला त्यांना पकडलं होतं। त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने त्यांना 11 तारखेपर्यंत म्हणजे 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी जी आहे ती ठोठावण्यात आलेली आहे। मात्र आतापर्यंत पोलिसांना या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय हाती लागलेलं आहे, तर मुख्य आरोपी जो आहे शुभम लोणकर, जो अद्यापही फरार आहे। दुसरीकडे जे 5 आरोपी आहेत त्यापैकी 4 आरोपींची वय जी आहे ती 23 च्या आतमध्ये आहेत, म्हणजे 19, 20, 21, 22, 23 अशी वय आहे आणि एक आरोपी जो आहे त्याचं वय 42 आहे। त्यामुळे आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की बाकीचे जे 4 आरोपी आहेत त्यांचं काम या संपूर्ण गुन्हेगारीमध्ये त्यांना नेमकं आपण काय काम करतो हे माहिती नव्हतं। फक्त त्यांना ही संपूर्ण गँग किंवा आपण बिश्नोई गँगसाठी काम करतो हे या 5 पैकी 4 आरोपींना माहिती नव्हतं। त्यांनी फक्त गाडी पुरवण्याचं काम जे आहे ते केलेलं होतं। मात्र पोलिसांना ती गाडी जी जेव्हा रोहित शेट्टी यांच्या घरावरती गोळीबार झाला तेव्हा जी 2 व्हीलर वापरण्यात आली होती
होती ती गाडी पुरवण्याचं काम या 4 आरोपींनी केलेलं होतं. त्याचबरोबर जो आरोपी आहे त्याच्या घरी एक एअरगन, एक पिस्टल आणि त्याचबरोबर 3 मॅगझिन जे आहेत म्हणजे पोलीस ज्या गोळ्या असतात त्या सापडलेल्या आहेत पोलिसांना. आणि त्यामुळे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी या 5ही आरोपींचे जे आहेत ते मोबाईल, लॅपटॉप सुद्धा जप्त केलेले आहेत. त्याचबरोबर या आरोपींनी हा कट रचण्यापूर्वी सिग्नल ॲप म्हणजे जसं आता व्हॉट्सअप ॲप आहे तसं एक सिग्नल नावाचं ॲप आहे आणि ते सुरक्षित ॲप आहे असं मानलं जातं. आणि त्यामुळे बरेच सारी चुकीची कामं किंवा बरेच सारे सिक्रेट गोष्टी ज्या आहेत त्या सिग्नल ॲप्सद्वारे ज्या आहेत त्या ऑपरेट केल्या जातात. आणि हे सिग्नल ॲप जसं व्हॉट्सअप ॲप आहे तसंच हे सिग्नल ॲपच्या द्वारे हा संपूर्ण कट रचण्यात आलेला होता. आणि ते सिग्नल ॲप जसं हा गोळीबार झाला त्याच्यानंतर या सगळ्या आरोपींनी पुण्याकडे धाव घेतली होती आणि त्यांनी ते सिग्नल ॲप डिलीट केलेलं होतं. मात्र पोलिसांनी आतापर्यंत लॅपटॉप, त्यांचे मोबाईल आणि 3 मॅगझिन्स म्हणजे 3 गोळ्या आणि त्याचबरोबर एक पिस्टल आणि एअरगन एवढं ताब्यात घेतलेलं आहे. मात्र वकिलांचं कोर्टामध्ये असं सुद्धा म्हणणं होतं की या 4ही आरोपी म्हणजे 5 पैकी जे 4 आरोपी आहेत ज्यांचं वय 23च्या आत आहे त्यांची अशी काही मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये, त्याच्यामुळे त्यांना बेल म्हणजे त्यांना जामीन देण्यात यावा. मात्र पोलिसांनी यांचं कनेक्शन जे आहे ते बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं सांगितल्यामुळे आणि बाबा सिद्दीकींचा ज्या प्रकारे मृत्यू झाला, सलमान खान यांच्या कमी आहे म्हटलंय किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी फारशी मोठी नाही असं म्हटलंय, तसंच वकिलांचं असं सुद्धा म्हणणं होतं की हे सगळे विधी संघर्षित बालक आहेत, तर या सगळ्या गोष्टींचा जामीन मिळण्या न मिळण्यासंदर्भाशी काही परिणाम होऊ शकतो का? जरी हे त्यांचं वय कमी असं वकिलांचं जरी म्हणणं असलं तरी त्यांचं वय काही अल्पवयीन नाहीये. 18 पेक्षा वय त्यांचं कमी नाहीये. ही सगळी मुलं जी आहेत ती सज्ञान आहे आणि आपण कोणतं काम करतो याही पेक्षा मग असेच कोणाला तरी म्हणजे वकिलाचं काम आहे की त्यांच्या आरोपींची किंवा त्यांच्या अशिलाची बाजू मांडणं. मात्र पोलिसांनी क्राईम ब्रांचने जे आहे, कारण बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर आणि एकूणच सलमान खान यांच्या घरी गोळीबार झाला आणि नंतर रोहित शेट्टी आणि हे सगळे VIP लोक आहेत, हे सगळे जे आहेत बॉलिवूडशी संबंधित लोक आहेत. पूर्वी जसे मोठमोठे गँग चालायचं आणि ते त्यांचं बॉलिवूडवरती फिल्म इंडस्ट्रीवरती जे आहे ते हस्तक असायचं, त्याच प्रकारची आता एक बिश्नोई गँग नावाची नवीन गँग जी आहे ती आता बॉलिवूडवरती आणि मुंबईवरती जे आहे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारचं एक चित्र बिश्नोई गँगकडनं उभं केलं जाते आणि असल्या गँग ज्या आहेत त्यांना गारद करण्याचं काम आतापर्यंत मुंबई पोलिसांनी अगदी चोखपणे केलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या बिश्नोई गँग पर्यंत जर पोहोचायचं असेल आणि हा शुभम लोणकर जो अद्यापही फरार आहे त्याच्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या प्रत्येक आरोपीला पोलिसांना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी आणि न्यायालयाने जे आहे त्यांच्या कमी वयाचा दाखल्याला कुठलंही कन्सिडर केलेलं नाहीये आणि म्हणूनच त्यांना पोलीस कस्टडी 11 फेब्रुवारी पर्यंत देण्यात आलेली. अगदी. आणि यापुढे सुद्धा या प्रकरणामध्ये नेमकं काय घडतं याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ.